नाशिक काळारामच्या अध्यक्षांना हायकोर्टानं मोठा दणका दिलेला आहे। पूजेसाठी पैसे मिळत नसल्याने पुजाऱ्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते। याची गंभीर दखल घेत न्यायालयाने मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांची नाशिकला बदली करण्यात आलेली आहे। प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना न्यायाधीशांची बदली झालेली, त्यामुळे लाहोटी यांना कायम ठेवण्याची मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जाते। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी 11 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे। कट्टर विरोधक असलेले जयदत्त होळकर आणि डी.के. जगताप एकाच बाजूने मैदानात उतरलेले आहेत, त्यामुळे राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह आहेत। सभापती पदासाठी यावेळेस डी.के. जगताप तर उपसभापती पदासाठी डॉक्टर श्रीकांत आवारे यांची शक्यता वर्तवली जाते। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामधली एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पतीनं पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान त्याचा मृत्यू झाला असून केदार हंडोरेनं पत्नी आणि सासूला जिवंत पेटवले। यामध्ये दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।